तर गुढीपाडव्यानिमित्त हास्य जत्रेच्या टीमचे सगळे कलाकार हे गुढीपाडवा साजरा करण्यासाठी डोंबिवलीत एकत्र जमलेत। डोंबिवलीच्या शोभायात्रेत या कलाकारांनी सहभागी घेतलाय। यावेळी टीव्ही 9च्या माध्यमातून सर्वांनी प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्यात। काय सांगाल, या ठिकाणी आज डोंबिवलीत आलेले आहात, कशा शुभेच्छा द्याल? सगळ्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा। मी डोंबिवलीचीच आहे, त्याच्यामुळे माझ्यासाठी हे दरवर्षीच आहे। पण सोनी मराठी हास्य जत्रेकडनं यावर्षी आली आहे, ते खास आहे आणि छान सुरुवात आहे नवीन वर्षाची। एकंदरीत चैताली काय सांगशील, तूही या ठिकाणी आली चैताली, कशा शुभेच्छा तू आपल्याला फॅन्सला देशील? खूप सोनी मराठी आणि महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या टीमकडनं मी आज इथे आलेले या शोभायात्रेमध्ये आणि या शोभायात्रेचं हे 26वे वर्ष आहे। मी इथे दुसऱ्यांदा आले, तर डोंबिवलीमध्ये हे मराठमोळं वातावरण बघायला खरंच खूप छान वाटतंय आणि आपली परंपरा डोंबिवलीकरांनी टिकून ठेवली आहे। आणि काही नाही, सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। एकंदरीत लोकसभा निवडणुका आहेत, सगळीकडे लोकसभेचे नवीन नवीन उमेदवार अशा ठिकाणी दिसतात। ते काय वाटतं की जे चित्र या आता जे आहेत की सगळ्याच पक्षामध्ये मारामारी, सगळं जे मग राजकीय, म्हणजे तू एका मतदार म्हणून याकडे कसं बघतो? मला हेच वाटतं की ते लोकप्रतिनिधी असतात, सो लोकांच्या ज्या गरजा आहेत किंवा त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत किंवा त्यांना जी गरज काय म्हणता येईल की त्याच्यासाठी त्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून देत असतो। तर प्रेक्षक सुजाण असतात किंवा लोक आपले जे नागरिक आहेत ते सुजाण आहेत, सो त्यानुसार ते जे लोकप्रतिनिधी त्यांच्यासाठी काम करतील त्यांनाच निवडून देतो। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, टीव्ही 9 मराठी, डोंबिवली।